शरद पवार एनडीएमध्ये येऊ शकतात. पवारांना एनडीएत घेण्याबाबत भाजपचे वरिष्ठ ठरवतील. शिंदेंचे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा मोठा दावा. जयंत पाटील मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंसोबत जागा वाटपावर बैठक. पवारांच्या राष्ट्रवादीचा मित्रपक्षांसोबत चर्चेचा शेवटचा फेरा. दोन्ही राष्ट्रवादीत जागा वाटपासंदर्भात बैठकांचं सत्र. काल रोहित पवार आणि अमोल कोल्हे यांनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर आज अंकुश काकडे आणि बापू पठारेही भेटीला. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींची युती जागा वाटपामुळे रखडली. पवारांच्या राष्ट्रवादीकडून 40 ते 45 जागांची मागणी, तर अजित पवार साधारण 30 जागा देण्याच्या भूमिकेत. एकत्र निवडणूक लढण्याबाबत रविवारी घोषणेची शक्यता. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राकडून मतांसाठी लांबूल चालन. त्यांना आता विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचे आहेत. राशिद मामू यांच्या पक्षप्रवेशावरून मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका. पिंपरी चिंचवडमध्ये पवारांची राष्ट्रवादी तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आग्रही. 68 जागांसाठी अजित पवारांसमोर अमोल कोल्हेंचा प्रस्ताव. सूत्रांची माहिती. तर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास निवडणूक घड्याळावरच लढवावी, दादांच्या राष्ट्रवादीची भूमिका. प्रशांत जगतापांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश. टिळक भवनात हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. वडेट्टीवारांसह काँग्रेस नेत्यांची उपस्थिती. मुंबई मनपासाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला. भाजप 140 आणि शिंदेंची शिवसेना 87 जागा लढणार, तर आरपीआयला भाजपच्या कोट्यातून जागा दिल्या जाणार. सूत्रांची माहिती. मुंबई पालिकेसाठी भाजपची 100 उमेदवारांची पहिली यादी तयार. सोमवारी यादी जाहीर होण्याची शक्यता. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपची सावध भूमिका. युती आहेच, आता केवळ जागा वाटप बाकी. महायुतीतील जागा वाटपासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. मलिकांबाबत भाजपची ठाम भूमिका असल्याचंही वक्तव्य.